नमस्कार, मी अशोक धायगुडे. मी जन्मापासून विठ्ठलनगर, नेहरूनगर ह्याच परिसरात राहतोय. मी प्रभाग क्रमांक 9चा मतदार आहे आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची भूमिका पार पाडतोय आणि माझ्याकडे काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी आहे. मी आजपर्यंत ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतोय आणि मी जी काही कामं करत आलोय ती समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. आणि आज तुमच्यासमोर यायचं कारण हे आहे की आमच्या पक्षाची जी पिंपरी चिंचवडची जिल्हाध्यक्ष व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कैलास कदम. या कैलास कदम सोबत आज आमची काही बाचाबाची झाली आणि मी कैलास कदमच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील केली आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम यांनी नुकताच आता कालच भाजपामध्ये प्रवेश केला. ह्या देशातल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करायचा अधिकार आहे, त्याबाबत माझं कोणतंही दुमत नाही. त्यांनी भाजपमध्ये गेले त्या गोष्टीचा मला आनंद आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा. त्यांनी निवडून यावं, समाजाचं भलं करावं, काही हरकत नाही. पण आमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा, त्या व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन सचिन कदम, या सचिन कदमने काँग्रेस पक्षाच्या ग्रुपचा ॲडमिन असताना भाजपचं स्टेटस ठेवलं, जे की नैतिकदृष्ट्या फार चुकीचं आहे. सचिन कदमला देखील स्टेटस ठेवायचा अधिकार आहे, त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. पण काँग्रेसचा ॲडमिन असताना त्यांनी भाजपचा स्टेटस ठेवणं हे चुकीचं आहे. त्या स्टेटसचा मी स्क्रीनशॉट घेतला आणि तो स्क्रीनशॉट पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रुपवर टाकला आणि त्याच्यावर टिप्पणी केली की सदर फेसबुक पोस्ट टाकणारी व्यक्ती ही आपल्या ग्रुपची ॲडमिन आहे, जे फार दुर्दैवी आहे. माझ्या पोस्ट नंतर सचिन कदमला माऊली मलशेट्टी यांनी ग्रुपमधून काढून टाकलं. ही झाली कालची गोष्ट. आज पिंपरीतल्या नमस्कार हॉटेलला एक मुलाखतीचं आयोजन केलं होतं BM संदीप यांच्या नेतृत्वाखाली. तर त्याची माहिती असल्यामुळं आणि मुळात मी मागच्या महिन्यात माझा उमेदवारी अर्ज भरलेला आणि मी 5,000 रुपये माझी भरलेली रक्कम देखील परत घेतली. त्याचं कारण हे होतं की काँग्रेसमधून प्रभाग 9 मधून खुल्या प्रवर्गातून सद्गुरू कदम निवडणूक लढणार आहेत असं मला माहीत झाल्याच्या नंतर मी माझा उमेदवारी अर्ज आणि 5,000 रुपये मागं घेतले आणि ठरवले की आपण सद्गुरू कदम यांचा प्रचार करू आणि त्यांना काँग्रेसमधून निवडून आणू. यासाठी मी ते अर्ज माघारी घेतला होता आणि सद्गुरू कदम भाजपमध्ये गेलेत. यामुळं निश्चितच आता ही जागा काँग्रेसने मला द्यावी या मागणीसाठी मी आज पिंपरीत गेलो होतो. तर पिंपरीत काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. मी गेल्याच्या नंतर तिथं नमस्कार हॉटेलमध्ये खुर्चीवर बसलो आणि कैलास कदमने मला आवाज दिला, धायगुडे इकडे. आवाज प्रेमातच होता एवढा. मग मी तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर कैलास कदमने असा हात ठेवला आणि जोरात दाबला आणि कोणाला विचारून पोस्ट टाकली असं दमदाटीच्या भाषेत मला बोलला. त्यानंतर मग मी म्हणलं की आता काँग्रेसमधून कधीपासून पद्धत आली की तुम्हाला विचारून पोस्ट टाकायची. माझी राजकीय सामाजिक भूमिका आहे, माझं मत आहे, ते मी मांडले. तुमचं म्हणणं काय तुम्ही मांडा. तर मी तुला सोडणार नाही, मी तुला बघतो. आता ज्या व्यक्तीच्या नावावर अतिशय गंभीर गुन्हे आहेत, कैलास कदमच्या नावावर काय गंभीर गुन्हे आहेत हे सगळ्या पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे. कित्येक वर्ष ह्या माणसाने जेलमध्ये घालवलेले आहेत. ह्या माणसाचे अंडरवर्ल्डशी फार जवळचे संबंध आहेत. त्यामुळं ह्या माणसाने बघतो म्हणणं ही फार मोठी धमकी आहे. त्यानंतर त्यांनी आणि त्याचा ड्रायव्हर अमित मोरे यांनी आणि अजून 2 अनोळखी लोक आहेत, ह्या दोघांनी मला धक्काबुक्की करत तिथून जायला सांगितलं आणि तुला पक्षातून काढून टाकलं असं सांगितलं. मुळात हा मला पक्षातून काढणारा कोण? त्यानंतर मला असं जाणवलं की ह्या गुन्हेगार लोकांकडून मला धोका आहे आणि माझी नैतिक जबाबदारी की त्यांच्याशी वाद न घालता मी कायदेशीर मदत मिळवली पाहिजे. मी 112 नंबरला फोन करून त्या ठिकाणी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर मग पिंपरी पोलीस स्टेशनला जाऊन मी माझी रीतसर तक्रार दिली. कैलास कदम, अमित मोरे आणि 2 अनोळखी व्यक्तींच्या विरोधात माझी तक्रार मांडली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केलाय. मात्र हा जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने केला असता आणि तो अदखलपात्र असता तर आपण समजू शकतो. मात्र धमकी ही फार मोठ्या सराईत गुन्हेगारांनी दिली आहे. त्यामुळे हा दखलपात्र गुन्हा दाखल करून त्या पद्धतीने कारवाई करणं गरजेचं होतं. त्यासाठी आपण उद्या परवा निश्चितच पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. मुळात आमची इच्छा अशी होती की हरकत नाही, आमच्या जिल्हाध्यक्ष बंधू
सद्गुरू कदम जरी भाजपमध्ये गेले तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता ह्या नात्याने स्वतः कैलास कदम यांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवून भाजपच्या उमेदवाराला पराभूत करावं, आम्हाला आनंद झाला असता, आम्ही त्यांचा प्रचार केला असता. पण पक्ष दावणीला बांधायचं काम केलं जातंय की काय, अशी आमच्या मनात शंका येते. मागच्या निवडणुकीत सुद्धा जर बघितलं तर जो माणूस विरोधी पक्षनेता राहिला, काही निवडणुका ज्याने लढवल्यात, त्याचा अर्ध बाद होऊ शकतो का, हा फार शंकेचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची जबाबदारी ही भाजपच्या भल्यासाठी आहे की काय, अशी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसमधल्या असंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं झालंय. तसंच म्हणणं आज माझं सुद्धा झालंय. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना विनंती करीन की तुम्ही ह्या गोष्टीची शहानिशा करा. माझंच म्हणणं ऐका असं माझं म्हणणं नाही, तुम्ही शहानिशा करा. कार्यकर्त्यांचं म्हणणं काय, फक्त पुढं करणाऱ्या आणि भाऊ म्हणणाऱ्या लोकांचं तुम्ही काय ऐकू नका. म्हणजे त्या लोकांना कवडीची किंमत नाही स्वतःच्या मनातच. अशी लोक काय बोलायचं त्यांच्याबद्दल, आता ती भाऊभाऊच करत फिरतात. तटस्थ लोकांचं तुम्ही मत घ्या आणि असा जिल्हाध्यक्ष ह्या पक्षाला शहराला नको, ही काँग्रेस पक्षातल्या निष्ठावंत लोकांची मागणी आहे. आज मी सुद्धा मागणी करतो की कैलास कदम सारखा व्यक्ती काँग्रेस पक्षातच नको, भाजपचं भलं करणारा माणसाला भाजपमध्ये जाऊ द्या. तर याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावं की आम्ही आमची पुढची भूमिका कशी असावी हे तुमच्या मार्गदर्शनावर ठरणार आहे. धन्यवाद.